दुर्वास ऋषी म्हणजे दूरवास, त्यांना फार जवळ करायची काही सोयच नव्हती. हातात कमंडलू शापून भस्म करून टाकायचे मनाविरुद्ध घडलं की. त्यामुळे फार जवळ करायचेच नाहीत लोक त्यांना. ते ऋषी आले द्वारकेमध्ये, म्हणले कृष्णा मला तुझी द्वारका नगरी फिरून बघायची. आणि भगवंतांनी त्यांना रथात बसवलं. मध्यरात्रीच 1:30-2 वाजता म्हणले बसव रथात आणि द्वारका फिरव. म्हणले आत्ता उजाडू दे, म्हणले मग दाखवू. नाही म्हणाले आत्ताच बघायचे, नाहीतर कमंडलू काढीन, पाणी शिंपडेन अंगावर. नाही नाही म्हणले चालतंय. रथात बसवलं, रथाचे घोडे जुंपले आणि स्वतः भगवंत सारथ्य करत बसले. दुर्वास ऋषींना द्वारका नगरी फिरवून दाखवायला लागले. थोड्या वेळ चालला रथ आणि म्हणाले कृष्णा थांब, ते घोडे बाजूला कर म्हणले. घोड्यांची काय गरज आहे? मग म्हणले रथ चालणार कसा? अरे तू आहेस ना. ऋषी होते, गृहस्थाश्रमी होते भगवंत. ऋषींचा अनादर करून चालणार नाही. अतिथीचं स्वागत केलंच पाहिजे, मान राखलाच पाहिजे. तू म्हणाले घोड्याच्या जागी उभा राहा, तू रथ हाक. झालं, घोडे बाजूला केले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकाधीश परमात्मा रथाचं जू मानेवर घेऊन